हाय फ्रेंड्स, मैं नगिन ताज कंप्लीट हिंदी लर्निंग चैनल में आप सबका स्वागत करती हूँ। ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಾನು ನಗಿನ್ ತಾಜ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹಿಂದಿ ಲರ್ನಿಂಗ್ ಚಾನೆಲ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ। फ्रेंड्स, आज की इस वीडियो में हम 10th स्टैंडर्ड के थर्ड लेसन गिल्लू का सारांश और इस गद्य का आशय तथा इस गद्य की लेखिका ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಜಿ का ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಪರಿಚಯ ಪ್ರಾಪ್ತ ಕರೆಂगे। ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇವತ್ತಿನ ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ನ ಥರ್ಡ್ ಲೆಸನ್ ಗಿಲ್ಲುವಿನ ಸಾರಾಂಶ, ಈ ಒಂದು ಗದ್ಯದ ಆಶಯ ಮತ್ತು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಲೇಖಕಿಯವರ ಪರಿಚಯದ ಬಗ್ಗೆ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। फ्रेंड्स, चलिए सबसे पहले हम महादेवी वर्मा जी के बारे में जानेंगे। महादेवी वर्मा जी का जन्म 24 मार्च 1907 में फारुखाबाद में हुआ था। इन्हें आधुनिक मीरा भी कहा जाता है। इनके पिता का नाम गोविंद प्रसाद और माता हेमा रानी थी। इन्होंने प्रयाग विश्वविद्यालय से संस्कृत भाषा में एमए की डिग्री प्राप्त की थी। इनकी प्रमुख रचनाएं संध्या गीत, दीपशिखा, नीरज, निहार, अतीत के चलचित्र, स्मृति की रेखाएं, पथ के साथी, श्रृंखला की कड़ियाँ आदि हैं। महादेवी वर्मा जी को सेक्सरिया, मंगल प्रसाद, द्विवेदी पदक आदि पुरस्कार प्राप्त थे। इसके साथ साथ इनकी यामाकृति को ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित किया गया है। इनकी मृत्यु 1987 को हुई थी। ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರವರ ಪರಿಚಯ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾರವರು 24 ಮಾರ್ಚ್ 1907ರಲ್ಲಿ ಫಾರುಖಾಬಾದಿನಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಇವರನ್ನು ಆಧುನಿಕ ಮೀರಾ ಅಂತ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ. ಇವರ ತಂದೆ ಗೋವಿಂದ ಪ್ರಸಾದ್ ವರ್ಮಾ ಮತ್ತು ತಾಯಿ ಹೇಮಾ ರಾಣಿ. ಇವರು ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಂಎ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದರು. ಇವರ ಪ್ರಮುಖ ಕೃತಿಗಳು ಸಂಧ್ಯಾ ಗೀತ್, ದೀಪಶಿಖಾ, ನೀರಜ್, ನಿಹಾರ್, ಅತೀತ್ ಕೆ ಚಲಚಿತ್ರ, ಶೃಂಖಲಾ ಕಿ ಕಡಿಯಾ ಇತ್ಯಾದಿ. ಇವರ ಯಾಮಾಕೃತಿಗೆ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇವರು 1987ರಲ್ಲಿ निधनरादरू। फ्रेंड्स, अब हम इस गद्य का आशय जानेंगे। प्राणी दया, पशु पक्षियों के स्वभाव और उनकी जीवन शैली, महादेवी वर्मा जी का गिलहरी गिल्लू के प्रति प्रेम भाव का परिचय देना इस गद्य का आशय है। ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಈ ಗದ್ಯದ ಉದ್ದೇಶ ಪ್ರಾಣಿ ದಯೆ, ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಸ್ವಭಾವ, ಅವುಗಳ ಜೀವನ ಶೈಲಿ, ಗಿಲ್ಲು ಅನ್ನೋ ಒಂದು ಅಳಿಲಿನ ಪ್ರತಿ ಮಹಾದೇವಿ ಅವರ ಪ್ರೇಮ ಎಷ್ಟು ಅಗಾಧವಾದದ್ದು ಅನ್ನೋದನ್ನು ತಿಳಿಸುವುದೇ ಈ ಗದ್ಯದ ಉದ್ದೇಶ। एक दिन लेखिका सुबह सवेरे बरामदे में देखती हैं कि 2 कौवे एक गमले के पास कुछ छुआ-छुआउल जैसा खेल खेल रहे थे। उनको देखते ही लेखिका के मन में एक विचार आता है कि ये कौवे भी कैसे समादरित, अनादरित और अति सम्मानित और अति अपमानित पक्षी हैं। तो वो बताती जाती हैं कि वे समादरित और अनादरित कैसे हैं, अति सम्मानित और अति अपमानित पक्षी कैसे हैं। वो कहती हैं कि हमारे पूर्वज पितृपक्ष के दिन कौवे के रूप में आकर जब तक पिंडदान जो किया जाता है उसे खा नहीं लेते, तब तक माना जाता है कि हमारे मृत पूर्वजों की आत्मा को मुक्ति नहीं मिलेगी। तो इसीलिए उस दिन इनका बहुत ही सम्मान होता है, आदर होता है। और एक उदाहरण देते हैं कि जब हमारे प्रियजनों को, अतिथियों को घर आना होता है तो कौवे हमारे घर पर कर्कश ध्वनि में बोलने लगते हैं। जब लेखिका यह सोचती हैं कि अतिथियों के आने की सूचना भी कौवे की कर्कश ध्वनि में क्यों देनी थी, तो कौवे की ध्वनि जो है वो बहुत ही अपमानजनक मानी जाती है। तो जैसे ही ये सारे विचार महादेवी वर्मा जी के मन में आते रहते हैं तो इतने में फिर से उनका ध्यान उस गमले की ओर जाता है। तो वे जाकर देखती हैं तो गमले से एक लघुगात गिलहरी स्क्विरल चिपट के पड़ी हुई थी, बेसुध सी, बेजान से पड़ी हुई थी। और इन दोनों कौवों के चोंचों के 2 घाव उसके शरीर पर थे। तो जैसे ही इन कौवों को हटाकर महादेवी वर्मा जी ने उस गिलहरी के बच्चे को अपने हाथ में लिया तो घर वालों ने सलाह दी कि कौवे के चोंच के जो घाव हैं
उसके कारण एक गिलहरी बचेगी नहीं, इसे बचाने के सारे प्रयास व्यर्थ हो जाएंगे। परंतु लेखिका का मन नहीं मानता, इसीलिए वे उस लघुगात गिलहरी के बच्चे को घर में उठा लाती हैं, अपने कमरे में ले जाती हैं और उसे उस गिलहरी के बच्चे के घावों में जो रक्त था, खून था, उसे पोंछकर उन घावों पर पेनिसिलिन का मरहम लगाती हैं। कई घंटों के देख रेख के बाद उसकी मुंह में एक बूंद पानी टपकाती हैं, परंतु वह गिलहरी वो पानी भी नहीं पी पाती। लेखिका कहती हैं कि 3 दिन बाद वह गिलहरी कुछ इस तरह से उसके स्वभाव में, उसके परिस्थिति में सुधार आया कि वो लेखिका की उंगली पकड़कर बैठ जाती, अपनी मनकोन जैसी आँखों से इधर उधर देखने लगती और यह दृश्य लेखिका को मंत्रमुग्ध कर देता। जैसे तैसे 3-4 महीने गुजर जाते हैं और वो गिलहरी के बच्चे के शरीर पर रुएं भी उग आती हैं और उसकी पूंछ बहुत ही सुंदर और बहुत ही झब्बोदार बन जाती हैं और उसकी मन को जैसी चंचल आँखें सबको आश्चर्यचकित कर देती हैं। लेखिका कहती हैं घर के सभी लोग उसको गिल्लू कहकर बुलाने लगे। लेखिका ने फूल रखने वाली एक डलिया में रुई बिछाकर उसे तार से खिड़की पर लटका दिया था, जिसमें गिल्लू हमेशा बैठकर झूलता रहता था। जैसे तैसे वह घर के सभी लोगों के साथ सध गया था और लेखिका उसे अत्यंत प्रिय थी। लेखिका कहती हैं 2 वर्ष तक वह फूलों की डलिया ही उस गिल्लू का घर रहा। वह उस डलिया में बैठकर स्वयं उसे हिलाता झुलाता रहता और अपने कांच के मनकों जैसी आँखों से खिड़की के बाहर भीतर देखता रहता। पता नहीं वो क्या देखता समझता था, परंतु उसकी समझदारी कार्यकलाप पर सबको आश्चर्य हो जाता। लेखिका कहती हैं कि जब वो लिखने बैठती तो पता नहीं गिल्लू को क्या सोचता, वह लेखिका का ध्यान आकर्षित करने के लिए वह कभी फूलों की फूलदानी में छिपकर चौंकाता, कभी पर्दे पर चढ़कर सर से उतनी ही तेज़ी से लेखिका के पैरों तक आकर फिर से पर्दे पर चढ़ जाता और उसका यह कार्य तब तक चलता रहता जब तक उसे लेखिका पकड़कर किसी लिफाफे में डाल नहीं देती। और लिफाफे में डालने के बाद उसका पूरा शरीर उस लिफाफे में समा जाता, केवल उसके सिर और हाथों को छोड़कर। वो उस दोनों हाथों को लिफाफे पर रखकर लेखिका की ओर देखता रहता और लेखिका जब उसे कुछ खाने को देती, जैसे काजू उसका प्रिय खाद्य था, बिस्कुट उसका प्रिय खाद्य था, तो खाने को देती तो दोनों हाथों से पकड़कर उसे खाने लगता था। लेखिका कहती हैं जब उसे भूख लगती तो वो चिक चिक की आवाज़ से सूचना देता। काजू और बिस्कुट उसके प्रिय खाद्य थे। लेखिका कहती हैं कि इस वसंत के आने के साथ ही गिल्लू 1 वर्ष का हो गया था और खिड़की की जाली के पास आकर बाहर की गिलहरियाँ पता नहीं गिल्लू को क्या कहती, वो उन्हें देखकर विस्मित होकर उन्हें आश्चर्य से देखा करता था। इस दृश्य को देखकर लेखिका ने सोचा कि अब गिल्लू बाहर जाने योग्य हो गया है, उसे स्वतंत्र करना आवश्यक है। तो इसीलिए लेखिका क्या करती हैं, उस खिड़की की जाली को हटाकर गिल्लू को बाहर जाने का रास्ता बना देती हैं। तो जब लेखिका बाहर जाती तो गिल्लू भी उस खिड़की की जाली के द्वारा बाहर चला जाता और बाहर की गिलहरियों का नेता बनकर उछल कूद करता रहता। और लेखिका जब 4 बजे घर लौटती तो वह उतने समय में वापस आकर अपनी झूले में बैठ जाता था।
लेखिका कहती हैं, घर की बिल्लियों और कुत्तों से गिल्लू को बचाए रखना भी एक बहुत ही साहस का काम था, परंतु अब गिल्लू 1 वर्ष का हो जाने के कारण वह लगभग अपनी सुरक्षा करने योग्य बन गया था। इस आश्वासन से, इस विश्वास से लेखिका ने उसे बाहर जाने का मौका दिया। यह छोटा सा जीव गिल्लू लेखिका को सोनजूही की लता के नीचे ही मिला था। वैसे लेखिका के पास बहुत से पशु पक्षी थे, परंतु किसी भी प्राणी को उनकी थाली में से खाना उठाकर खाने की अनुमति नहीं थी, परंतु गिल्लू इनमें अपवाद था। जब लेखिका खाने के कमरे में जाती तो लेखिका के साथ ही वह खिड़की, दीवार, बरामदा फांकता हुआ, उछलता कूदता हुआ उस खाने के मेज़ पर जा बैठता। शुरुआत में तो वह लेखिका की थाली में ही बैठ जाना चाहता था, परंतु लेखिका ने उसे ऐसे ट्रेन किया कि वो लेखिका की थाली के बगल में बैठता और सफाई के साथ एक एक चावल का दाना उठाकर खाता था। इतना प्रिय था गिल्लू लेखिका को। लेखिका जब एक मोटर दुर्घटना में अस्वस्थ हो गई थी, अस्पताल में थी, तो गिल्लू लेखिका के आने तक अपना प्रिय खाद्य काजू नहीं, बहुत ही कम खाए थे, ना के बराबर खाए थे। जब कोई कमरे में आता तो गिल्लू सोचता कि शायद लेखिका आ गई हैं, तो वो दौड़कर दरवाजे तक आता और लेखिका को ना पाकर उदास होकर फिर से अपने झूले में जाकर बैठ जाता। जब लेखिका अस्पताल से डिस्चार्ज होकर घर आती हैं तो वह लेखिका की अस्वस्थता में उनके तकिए के या सिरहाने ही बैठा रहता और अपने नन्हे नन्हे पंजों से उनका सिर और बाल हौले हौले से सहलाता रहता। ऐसा लेखिका को लगता कि गिल्लू नहीं, कोई एक परिचारिका, एक सेविका हमेशा उनके साथ है। लेखिका कहती हैं कि गर्मियों में जब लेखिका कमरे में काम करती थी तो गिल्लू बाहर नहीं जाता था, ना ही झूले में बैठता था। लेखिका के पास ही रखी पानी की सुराही पर वो लेट जाता था और इस तरह से वह गर्मी से भी बच जाता और उसके शरीर को ठंडक भी पहुंचती। लेखिका कहती हैं कि गिलहरियों की जीवितावधि लगभग 2 वर्ष मात्र होती है। गिल्लू का दूसरा वसंत आ गया था, वह 2 वर्ष का हो गया था। उसकी जीवन यात्रा अंत होने वाली थी। जिस दिन उसकी जीवन यात्रा अंत होने वाली थी, उस दिन वह दिन भर उसने ना कुछ खाया, ना वह बाहर गया। उसके पंजे बिल्कुल ठंडे हो गए थे, तो लेखिका ने रात को हीटर जलाकर उसके शरीर को उष्णता देने की, गर्मी देने की कोशिश की, प्रयास किया, लेकिन प्रभात की, सुबह की, सूर्य की पहली किरण के साथ ही गिल्लू चिरनिद्रा में सो गया, यानी गिल्लू मर गया। लेखिका ने गिल्लू के मृत शरीर को सोनजूही की लता के नीचे ही उसे दफना दिया, इस विश्वास से कि किसी न किसी दिन एक सोनजूही की कली के रूप में उसका पुनर्जन्म होगा, फिर से वो जीवित हो उठेगा। इस तरह से गिल्लू और उनके बीच का एक गहरा प्रेम भरा रिश्ता यहीं पर समाप्त हो गया। केवल गिल्लू की स्मृति मात्र लेखिका के मन में शाश्वत रूप से रह गई। यथा प्रकार नए गिलहरियों की नई पीढ़ियाँ आती रही, चिक चिक की आवाज़ें वैसे ही सुनाई देती रही, लेकिन गिल्लू मात्र उनके जीवन में नहीं था। लेखिका आजीवन यही विश्वास लेकर जीती रही कि किसी न किसी दिन वसंत ऋतु में सोनजूही की पीली कली के रूप में फिर से गिल्लू उनके जीवन में आ जाएगा। फ्रेंड्स, ಈಗ ಗಿಲ್ಲು ಪಾಠದ ಒಂದು ಸಾರಾಂಶವನ್ನು ನೋಡೋಣ. ಒಂದು ದಿನ ಮುಂಜಾನೆ ಲೇಖಕಿಯವರು ಎದ್ದು ಹೊರಗೆ ಬಂದಾಗ ಒಂದು ಪಾಟಿನ ಹತ್ತಿರ 2 ಕಾಗೆ ಏನೋ ಹುಡುಕ್ತಾ ಇರೋ ಹಾಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಆವಾಗ ಲೇಖಕಿ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ನೋಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಅಳಿಲಿನ ಮರಿ
ಗಾಯಗೊಂಡು ಬಿದ್ದಿರುತ್ತೆ. ಆ ಕಾಗೆಯ ತನ್ನ ಕೊಕ್ಕಿನಿಂದ 2 ಕಡೆ ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿಗೆ ಗಾಯ ಮಾಡಿರುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಕಾಗೆಗಳನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಲೇಖಕಿಯವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಬರುತ್ತೆ, ಈ ಕಾಗೆ ಕೂಡ ಎಂಥ ವಿಚಿತ್ರ ಪಕ್ಷಿ ಅಲ್ವಾ, ತುಂಬ ಅತೀ ಸಮ್ಮಾನವನ್ನು ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ, ಅಪಮಾನದ ಒಂದು ಪಕ್ಷಿ ಅಂತಲೂ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀವಿ, ಆದರಿತ ಪಕ್ಷಿ ಅಂತಲೂ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀವಿ, ಅನಾದರಿತ ಪಕ್ಷಿ ಅಂತಲೂ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಗರುಡ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ನಾವು ಪಿತೃಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರಿಗೆ ಪಿಂಡದಾನ ಮಾಡಿ ಕಾಗೆನೇ ಬಂದು ಅದನ್ನು ತಿಂದಾಗ ನಮ್ಮ ಗುರು ಹಿರಿಯರಿಗೆ, ಪೂರ್ವಜರಿಗೆ, ಮೃತರಿಗೆ ಮುಕ್ತಿ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಾಗ ಇದು ಅತೀ ಸಮ್ಮಾನಿತ ಆದರಿತ ಪಕ್ಷಿ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಪ್ರಿಯಜನರು ಮನೆಗೆ ಬರುವಂತಹ ಒಂದು ಸಮಾಚಾರವನ್ನು ಕಾಗೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಮನೆಯ ಹತ್ತಿರ ಕುಳಿತು ತನ್ನ ಕರ್ಕಶ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಕೂಗಿದಾಗ ನಾವು ಅಂದ್ಕೊಳ್ತೀವಿ ಯಾರೋ ನಮ್ಮ ಪ್ರಿಯಜನರು ಬರ್ತಾ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಕರ್ಕಶ ಧ್ವನಿ ಒಂದು ಅಪಮಾನಿತ ಪಕ್ಷಿ, ಅನಾದರಿತ ಪಕ್ಷಿ ಅಂತ ಅದಕ್ಕೆ ಸೂಚಿಸುತ್ತೆ. ಸೊ ಹೀಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ಅವರ ಒಂದು ಗಮನ ಆ ಒಂದು ಪಾಟಿನ ಹತ್ತಿರ ಹೋಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡಿದಾಗ ಆ ಒಂದು ಗಾಯಗೊಂಡ ಅಳಿಲಿನ ಮರಿಯನ್ನು ಎತ್ಕೊಂಡು ಮನೆಯೊಳಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ ತುಂಬ ಗಾಯಗೊಂಡಿದೆ, ಅದನ್ನು ಉಳಿಸೋದು ಕಷ್ಟ, ಎತ್ಕೊಂಡು ಬರಬೇಡ, ಬಿಟ್ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಲೇಖಕಿಗೆ. ಆದರೆ ಅವರ ಮನಸ್ಸು ಒಪ್ಪಲ್ಲ. ಅದನ್ನು ತಂದು ಆ ಒಂದು ಗಾಯದಿಂದ ಹರಿತಾ ಇದ್ದಂತಹ ರಕ್ತವನ್ನು ಒರೆಸಿ ಆ ಒಂದು ಗಾಯಕ್ಕೆ ಪೆನ್ಸಿಲಿನ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಯಿಂಟ್ಮೆಂಟನ್ನು ಹಚ್ತಾರೆ. ಎಷ್ಟೋ ಗಂಟೆಗಳ ಒಂದು ಉಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ 1-2 ತೊಟ್ಟು ನೀರದು ಕುಡಿಯುತ್ತೆ. 3-4 ದಿನಗಳ ನಂತರ ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿ ಲೇಖಕಿಯವರ ಬೆರಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಒಂದು ನೀಲಿ ಮಣಿಯಾಕಾರದ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಸುತ್ತಲೂ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುತ್ತೆ. 3-4 ತಿಂಗಳು ಆದ ತಕ್ಷಣ ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿಯ ಶರೀರದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ರೋಮಗಳು ಬೆಳ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದರ ಒಂದು ಬಾಲ ಎಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿಯನ್ನು ಲೇಖಕಿ ಮತ್ತು ಅವರ ಮನೆಯವರೆಲ್ಲ ಗಿಲ್ಲು ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೆಯಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಲೇಖಕಿಯವರು ಒಂದು ಹೂವಿನ ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹತ್ತಿಯನ್ನು ಇಟ್ಟು ಅದನ್ನು ಕಿಟಕಿಯಲ್ಲಿ ನೇತು ಹಾಕ್ತಾರೆ. ಅದೇ 2 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಗಿಲ್ಲುವಿನ ಮನೆಯಾಗಿರುತ್ತೆ. ಲೇಖಕಿಯವರು ಹೊರಗೆ ಹೋದಾಗ ಗಿಲ್ಲು ಆ ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಉಯ್ಯಾಲೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಟ ಆಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. ಸುಮಾರು ಹೀಗೆ 1 ವರ್ಷ ಕಳೆದು ಹೋಗುತ್ತೆ. ಗಿಲ್ಲು ಲೇಖಕಿಯವರ ಗಮನವನ್ನು ಸೆಳೆಯೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಹೊಸ ಆಟವನ್ನು ಶುರು ಮಾಡಿರುತ್ತೆ. ಅದು ಒಂದು ಹೂವಿನ ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅವತು ಚಂಗನೆ ಒಂದು ಲೇಖಕಿಯವರ ಮೇಲೆ ಹಾರೋದು ಅಥವಾ ಒಂದು ಕರ್ಟನ್ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಲೇಖಕಿಯವರ ಕಾಲಿನವರೆಗೂ ಸರ್ರ ಅಂತ ಬಂದು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಹೋಗಿ ಅದೇ ಒಂದು ವೇಗದಿಂದ ಕರ್ಟನ್ ಮೇಲೆ ಹತ್ತಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು. ಹೀಗೆ ಈ ಒಂದು ಆಟ, ಗಿಲ್ಲುವಿನ ಆಟ ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಮುಂದುವರಿಯುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಲೇಖಕಿಯವರು ಅದನ್ನು ಹಿಡಿದು ಒಂದು ಡೀಪ್ ಎನ್ವೆಲಪಲ್ಲಿ ಹಾಕಿದ ನಂತರ ಅದು ಸುಮ್ಮನೆ ತನ್ನ ಕೈಗಳನ್ನು ಎನ್ವೆಲಪ್ ಎಡ್ಜಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಲೇಖಕಿಯವರನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. ಅದರ ಒಂದು ಪ್ರಿಯ ಆಹಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕ್ಯಾಶ್ಯೂ ನಟ್ಸ್ ಅಂದರೆ ಗೋಡಂಬಿ ಮತ್ತು ಬಿಸ್ಕೆಟ್ಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಲೇಖಕಿಯವರು ಅದನ್ನು ಕ್ಯಾಶ್ಯೂ ನಟ್ಸ್ ಅಥವಾ ಬಿಸ್ಕೆಟ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ಅದನ್ನು ತಿನ್ಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಿರುತ್ತೆ. ಲೇಖಕಿ ಗಮನಿಸ್ತಾರೆ, ಆ ಒಂದು ಕಿಟಕಿಯ ಒಂದು ನೆಟ್ ಹತ್ತಿರ ಹೊರಗಿನ ಒಂದು ಅಳಿಲುಗಳು ಬಂದು ಈ ಗಿಲ್ಲು ಹತ್ತಿರ ಏನೋ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋ ಹಾಗನ್ಸುತ್ತೆ. ಸೊ ಲೇಖಕಿ ಗಿಲ್ಲುವನ್ನು ಒಂದು ಸೇಫಾಗಿಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಬೆಕ್ಕು ಮತ್ತು ನಾಯಿಗಳಿಂದ ಸೇಫಾಗಿಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆ ಒಂದು ನೆಟ್ಟನ್ನು ಹಾಕಿರ್ತಾರೆ ಕಿಟಕಿಗೆ. ಸೊ ಅದನ್ನು ತೆಗೆದು ಗಿಲ್ಲುವಿಗೆ ಹೊರಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಅನುವು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಲೇಖಕಿ ಹೊರಗೆ ಹೋದ ತಕ್ಷಣ ಗಿಲ್ಲು ಕೂಡ ಒಂದು ಕಿಟಕಿಯ ಮೂಲಕ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಬೇರೆ ಅಳಿಲುಗಳ ಜೊತೆ ಆಟಾಡಿ ಅವುಗಳಿಗೆ ಒಂದು ಲೀಡರ್ ಥರ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಲೇಖಕಿ 4 ಗಂಟೆಗೆ ಮನೆಗೆ ಬರೋ ಹೊತ್ತಾದ ತಕ್ಷಣ ಅದು ಕೂಡ ಮತ್ತೆ ಮನೆಗೆ ಬಂದು ಆ ಒಂದು ಉಯ್ಯಾಲೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆಟಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. ಸೊ ಲೇಖಕಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಒಂದು ದೃಶ್ಯ ನೋಡಿ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತಿತ್ತು.
ಲೇಖಕಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳಿದ್ವು, ಆದರೆ ಅವುಗಳಿಗೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಕೂಡ ನನ್ನ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಅನ್ನವನ್ನು ತೆಗೆದು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಅನುಮತಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಗಿಲ್ಲು ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಎಕ್ಸೆಪ್ಷನ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಆ ರೀತಿ ಇತ್ತು. ಸೊ ಮೊದಲು ಬಿಗಿನಿಂಗಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು ತಟ್ಟೆ ಒಳಗಡೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ನಂತರ ಅದಕ್ಕೆ ಟ್ರೈನಪ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅದು ತಟ್ಟೆಯ ಹತ್ತಿರ ಕೂತ್ಕೊಂಡು ಊಟಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಲೇಖಕಿಯವರ ಗಿಂತ ಮೊದಲು ಅದೇ ಹೋಗಿ ಒಂದು ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಲೇಖಕಿಯವರ ತಟ್ಟೆಯಿಂದ ಅನ್ನದ ಅಗುಳುಗಳನ್ನು ತುಂಬ ಕ್ಲೀನಾಗಿ ಎತ್ಕೊಂಡು ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಂದು ಸಾರಿ ಲೇಖಕಿಯವರಿಗೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ದಿನ ಲೇಖಕಿಯವರು ಹಾಸ್ಪಿಟಲೈಸ್ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಗಿಲ್ಲು ತನ್ನ ಪ್ರಿಯ ಖಾದ್ಯವಾದಂತಹ ಕ್ಯಾಶ್ಯೂ ನಟ್ಸನ್ನು ತಿಂದೇ ಇರಲ್ಲ. ಅದು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆಲ್ಲ ಹಾಗೇ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಯಾರಾದರೂ ಆ ರೂಮ್ ಒಳಗೆ ಬಂದರೆ ತಕ್ಷಣ ಗಿಲ್ಲು ಏನು ಅಂದ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಲೇಖಕಿಯವರು ಬಂದಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸರ್ರ ಅಂತ ಹಿಡಿದು ಬಾಗಿಲುವರೆಗೂ ಬರುತ್ತೆ. ಲೇಖಕಿ ಇಲ್ಲದೆ ಇರೋದನ್ನು ನೋಡಿ ತುಂಬ ಸ್ಯಾಡಾಗಿ ಮತ್ತೆ ಹೋಗಿ ಆ ಒಂದು ಉಯ್ಯಾಲೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಬಿಡುತ್ತೆ. ಸೊ ಲೇಖಕಿಯವರು ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಿ ಮನೆಗೆ ಬಂದ ನಂತರ ಗಿಲ್ಲು ಒಬ್ಬ ಸೇವಕಿಯ ರೀತಿ ಲೇಖಕಿಯವರ ಒಂದು ದಿಂಬಿನ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂಡು ಲೇಖಕಿಯವರ ತಲೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಒಂದು ಪುಟ್ಟ ಪುಟ್ಟ ಕೈಗಳಿಂದ ಒಂದು ಮಸಾಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಲೇಖಕಿಯವರಿಗೆ ಅದೊಂದು ಸೇವಕಿ ಇದ್ದು ಸೇವೆ ಮಾಡಿದಷ್ಟು ಸಮಾಧಾನ ಆಗುತ್ತೆ. ಲೇಖಕಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸಮ್ಮರ್ ಸೀಸನಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲು ಎಲ್ಲೂ ಹೋಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅವರ ಒಂದು ಟೇಬಲ್ ಹತ್ತಿರ ಇದ್ದಂತಹ ನೀರಿನ ಒಂದು ಪಾಟಿನ ಮೇಲೇ ಮಲ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಇದರಿಂದ ಬಾಡಿ ಟೆಂಪ್ರೇಚರ್ ಕೂಲಾಗಿ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇದುವರೆಗೆ ಲೇಖಕಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಗಿಲ್ಲುವಿಗೆ 2 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು. ಈ ಅಳಿಲುಗಳ ಜೀವಿತಾವಧಿ ಕೇವಲ 2 ವರ್ಷ ಆಗಿರುತ್ತೆ. ಕೊನೆಯ ದಿನ ಗಿಲ್ಲು ಸಾಯುವಂತಹ ದಿನ ಅದು ಏನೂ ತಿಂದಿರಲಿಲ್ಲ, ಹೊರಗೂ ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ. ಅದರ ಒಂದು ಕೈಗಳು ತುಂಬ ಕೋಲ್ಡ್ ಆಗಿತ್ತು. ಅದರಿಂದ ಲೇಖಕಿಯವರು ಹೀಟರ್ ಆನ್ ಮಾಡಿ ಅದರ ಒಂದು ಬಾಡಿಗೆ ಒಂದು ಹೀಟನ್ನು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಬೆಳಗ್ಗಿನ ಮುಂಜಾನೆಯ ಒಂದು ಸೂರ್ಯನ ಮೊದಲನೇ ಒಂದು ಕಿರಣದ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಗಿಲ್ಲು ಸತ್ತು ಹೋಗುತ್ತೆ. ಸೊ ಲೇಖಕಿ ಅದನ್ನು ಒಂದು ಆ ಸೋನ್ ಜೂಹಿಯ ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗೆ ಅದನ್ನು ದಫನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಏನು ವಿಶ್ವಾಸ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮತ್ತೆ ಗಿಲ್ಲು ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಆ ಒಂದು ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಹಳದಿಯ ಸೋನ್ ಜೂಹಿಯ ಬಡ್ ಅಥವಾ ಮೊಗ್ಗಾಗಿ ಅರಳಿ ಮತ್ತೆ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ ಕೊನೆಯವರೆಗೂ ಲೇಖಕಿಯವರಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಹೀಗೇ ಸಮಯ ಕಳೆದು ಹೋಗುತ್ತೆ. ಬೇರೆ ಅಳಿಲುಗಳು ಬರ್ತಾನೆ ಇರ್ತವೆ. ಅದೇ ಸದ್ದು, ಅದೇ ಗದ್ದಲ ಹಾಗೇ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಲೇಖಕಿಯವರು ಆ ವಿಶ್ವಾಸದೊಂದಿಗೆ ಬದುಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಇಷ್ಟು ಈ ಒಂದು ಗದ್ಯದ ಸಾರಾಂಶ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೂ ನಿಮ್ಮ ಫೇವ್ರೆಟ್ಸ್ ಪೆಟ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಅವುಗಳ ಬಗ್ಗೆ, ಅವುಗಳ ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ಮತ್ತು ಅವುಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಅವುಗಳ ಜೊತೆ ಹೇಗೆ ಟೈಮ್ ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಕಾಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ. ನಮ್ಮ ಒಂದು फीलिंग्सನ್ನು पेट्स प्रति शेयर ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. फ्रेंड्स, हमारे पास भी हमारे पेट्स होते हैं और उनके साथ हमारा किस तरह का बॉन्डिंग होता है, उनकी कौन सी वो क्वालिटीज़ होती हैं जो हमें अच्छी लगती हैं, इसके बारे में मुझे आप कमेंट बॉक्स में बताइए. चलिए इनसे हम एक दूसरे की खुशियाँ हम बांटेंगे. थैंक यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. वीडियो लेंथी है पर बिना स्किप किए आप देखिए. और थैंक यू फॉर वॉचिंग. प्लीज़ लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. आई होप दिस वीडियो विल बी हेल्पफुल फॉर यू. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಈ ವಿಡಿಯೋ ಸ್ವಲ್ಪ ಲೆಂತಿ ಇದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಸ್ಕಿಪ್ ಮಾಡದೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೋಡಿ. ನಿಮ್ಮ ಪೆಟ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ. ಪ್ಲೀಸ್ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಬಾಯ್.